नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जयश्री जप करत बसलेली असते. तनया तिथे येते. जयश्री म्हणते की आता देवानेच आपल्या आकाशला लवकर बरं केलं तर बरं, असं म्हणून ती जप करत असते. तेव्हा तनया तिथे येते. तेव्हा ती म्हणते की आई तुम्ही आराम करा, मी जप करते, असं म्हणून ती देवाच्या पुढे हात जोडून उभी असते. तेवढ्यात वसुंधरा तिथे येते. वसुंधरा आल्यावर म्हणते की आई चहा. जयश्री म्हणते की तनया, अवनीला सांग माझ्यासाठी चहा आणायला आणि हिला सांग माझ्यासमोर परत यायला नको. तेवढ्यात अवनी येते. अवनी म्हणते की काय झालं आई? तेव्हा जयश्री तिला म्हणते की तू हिला सांगून टाक माझ्यासमोर यायला नको. हिला बघितलं ना मला खूप राग येतो. हिला म्हणावं लवकरात लवकर इथून निघून जा. वसुंधराला वाईट वाटतं पण ती काहीच बोलत नाही. अवनी वसुंधराला म्हणते की वसुंधरा, ऐकलंस ना, आईंना तुला बघितल्यामुळे त्रास होतोय, तू कशाला इथे येतेस, तुला कळत नाही का? वसुंधरा म्हणते की आई माफ करा, पण हे माझं कर्तव्य आहे. वसुंधरा काहीच बोलत नाही. ती शांतपणे सगळ्यांचं सगळं बोलणं ऐकून घेत असते. जयश्री तिला इथून जा म्हणून तिला तिथून हाकलवून देते आणि ती दुसरीकडे तोंड करून बसते. इकडे ते माधवराव एकटेच दवाखान्यात आकाश शेजारी बसलेले असतात. त्यांना झोप लागत असते. लकी तिथे जातो आणि म्हणतो की बाबा एक काम करा ना, मी इथे थांबतो, तुम्ही खूप कंटाळला असाल, तुम्ही घरी जावा, रात्रीचाच प्रश्न आहे ना, मी आहे इथे. तेव्हा ते म्हणतात की नाही नाही नको, तुला कशाला त्रास, मी आहे ना. लकी म्हणतो की नाही, कसला आलाय त्रास, मी तुमचा मुलगा मानता ना मला, मग मला तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत. ते म्हणतात की नाही नाही बरं ठीक आहे, तू थांब, कसलीही गरज लागली तर फोन कर. असं म्हटल्यानंतर लकी हो म्हणतो आणि त्यांना घरी पाठवून देतो. तो आकाशच्या डोक्यापाशी बसलेला असतो. तो त्याच्याशी कोमात असताना बोलतो की आकाश, आजची रात्र तू जगून घे. आज मी तुला काहीही करणार नाही. उद्याची जी रात्र असेल ती तुझी शेवटची रात्र असेल. काय पाहिजे ते जगून घे, असं म्हणून त्याच्या डोक्यापाशी बसलेला असतो. तो त्याला त्याच्याविषयी सांगत असतो की वसुंधराने माझ्याशी काय केलं आणि तुझा बिझनेस मला कसा हवाय. इकडे विशाखाने तनयाला फोन करून सांगितलेलं असतं की आता आपल्याला काहीच काळजी करायचं कारण नाही आहे, लकी सगळं बघून घेईल. तनया खूप खुश होते. लकी तिथले जे नर्स येतात त्यांचं टायमिंग पूर्ण कसे करतात ते काय करतात हे बघून सगळं लक्षात ठेवत असतो. ते झालं की सकाळचं अखिल आणि भास्कर ऑफिसवरून येतात. लकी घरी जातो. तेव्हा जयश्री विचारत असते की काय रे, कसा गेला दिवस? ते म्हणतात की बराच गेला. लकी होता म्हणून फार काही त्रास नाही झाला. वसुंधरा तिथेच असते. जयश्री म्हणते की हो ना, त्याला सुद्धा तुम्ही मदतीला घ्या. लकी म्हणतो की मी आहे ना, हे तुमचा चौथा मुलगा, मी लक्ष घालेन, कसलीच काळजी कमी पडू देणार नाही, असं म्हणून तो तिथे सांगतो. वसुंधरा जयश्रीला म्हणते की अहो आई, त्याला नका पाठवू, त्याच्यावर विश्वास नका ठेवू, तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. जयश्री म्हणते की तू शांत बस, तुला सांगितलंय ना माझ्यासमोर येऊ नकोस. लकी तिथे तिला दाखवूनच तिथून निघून जातो. लकीवर सगळ्यांचा घरातल्यांचा विश्वास असल्यामुळे तो परत दवाखान्यात जातो. दवाखान्यात गेल्यानंतर रात्र झालेली असते. सारखं बनी, चिनू, मनू टेन्शनमध्ये असतात. आपला बाबा कधीच उठणार नाही याची त्यांना काळजी लागलेली असते. वसुंधरा त्यांना धीर देण्यासाठी म्हणते की आपला बाबा लवकर बरा होईल. तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, जरी आपला बाबा झोपलेला असेल ना आणि आपण त्याला काही सांगितलं तर ते त्याला कळतं. चिनू मनू म्हणतात की खरंच आई, खरंच बनीची आई कळणार ना, आपला बाबा उठणार ना झोपेतून. वसुंधरा त्यांना सगळ्यांना धीर देऊन त्यांना झोपवते. इकडे लकीने पूर्ण लक्ष ठेवलेलं असतं. नंतर नर्स कधी येणार ते टायमिंग तिला विचारतो. तेव्हा नर्स म्हणते की आत्ता नाही, आत्ता डायरेक्ट मी पहाटेच येणार. लकीला पहाटेपर्यंतचा टाईम भेटतो. ती निघून गेल्यानंतर तो खूप खुश होतो. आतमध्ये येतो. त्याचं जे चेकअप करायची मशीन असते ती बंद करून टाकतो आणि म्हणतो की आकाश, आता तुझे शेवटचा टाईम चालू झालाय, जगून घे, चांगलं एन्जॉय कर, असं म्हणून तो परत त्याचा नरडं दाबायला जातो. जेव्हा तो त्याचा गळा दाबत असतो तेव्हा तिकडे बघतो तर काय, आकाश श्वास घ्यायला मोठ्याने लागतो. नंतर तो हात काढतो आणि त्याच्या तोंडावरचा मास्क काढतो. आकाश चांगला श्वास घेऊन तडफडत असतो. इकडे वसुंधराला अचानक जाग येते. तिला आकाशची काळजी वाटायला लागते म्हणून ती खाली येते, बॅग घेते आणि तिथून निघून जाते. मागे जयश्री रात्रीचा जप करत बसलेली असते देवापुढे. तिला दिसतं की वसुंधरा इथून निघून गेली. ती पटकन माधवरावांजवळ जाते आणि म्हणते की अहो उठा ना, ती बघा ती वसुंधरा आत्ता बॅग घेऊन एवढ्या रात्रीची गेली आहे. माधवराव म्हणतात की अगं काही काय जयश्री, रात्री एवढ्या कोण जाणार आहे? वसुंधरा म्हणते की नक्की काहीतरी गडबड आहे, मला खूप काळजी वाटते, चला आपण तिच्या मागे जाऊ. माधवरावांना सुद्धा काळजी वाटते. ते वसुंधराच्या मागे जायला लागतात. इकडे वसुंधराने रिक्षा केलेली असते, रिक्षात जात असते.
त्याच रिक्षाचा पाठलाग करत जयश्री आणि माधवराव निघालेले असतात. इकडे लकी आपला मास्क काढून आकाश तडफडत असतो. आता वसुंधरा आणि माधवराव जयश्री टाईमवर पोहोचून लकीचं पितळ उघडं पडणार की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.